नमस्कार मैत्रिणींनो, दीपा फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला आज रेडीमेड पाइपिंग कशी लावायची ती दाखवणार आहे। कारण की अशी डायरेक्ट रेडीमेड पाईप लावली ना तर हा भाग आहे ना हा आपल्या गळ्याभोवती टोचतो। त्यामुळे कस्टमर बोलतात की आम्हाला रेडीमेड पाइपिंग नको आहे, आम्हाला कपड्याचीच पाइपिंग लावून द्या। तर मी तुम्हाला दाखवते कशी पाइपिंग लावायची ते। अशी एक 1.5 इंचाची पट्टी काढायची, ही बघा अस्तरची। त्यानंतर तिला अशी फोल्ड करायची, हे बघा एका साईडला फोल्ड करायची। फोल्ड केल्यानंतर त्यानंतर अशी पट्टी ही आली पाहिजे फोल्ड करून। त्याच्यानंतर ही पाइपिंग आहे ती याच्यावरती ठेवायची, अशी याच्यावरती, हे बघा याच्यावरती ही अशी ठेवायची आणि ती ब्लाऊजला जॉईन करून घ्यायची। ओके, आता आपण घेऊया। आता मी इथं पहिलीच बघा अशी पट्टी ही जॉईन करून घेतली आहे। त्यानंतर ही जी उरलेली पट्टी आहे ती बघा, आता मी पट्टी अगोदरच ब्लाऊजला अशी पाइपिंग लावून घेतलेली आहे। त्यानंतर हे आहे ना हे असं मोडायचं, हे बघा असं। आणि त्याच्यानंतर त्याला अजून एक टीप टाकून घ्यायची, हे बघा अशी। पूर्ण ही पट्टी आहे ना ती पूर्ण आहे बघा, इकडे आहे ना तर इकडे आहे तर ती अशी मोडली गेली पाहिजे पूर्ण अशी, ती बरोबर लावून घ्यायची। खूप सुंदर बसते पाइपिंग। बघा किती सुंदर अशी पाइपिंग आलेली आहे गळ्याला, हे बघा, हे बघा किती छान आली आहे ना। आणि आतल्या साईडून पण बघा कपडा वगैरे व्यवस्थित त्याला जॉईन झालेला आहे, तुम्हाला टोचणार सुद्धा नाही, हे बघा नाही का पाइपिंगचा कपडा। आणि ही बाहेरची साईड आहे आणि ही आतली साईड आहे। अशाच तुम्हाला नवीन नवीन ट्रिक जर का शिकायचे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर यूट्यूबवर सबस्क्राईब करा, यूट्यूबवर बघत असाल तर फेसबुकला प्रोफाईलला माझ्या फॉलो करा आणि लाईक करा, शेअर करा। ओके, थँक्यू।